काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानविषयी केलेल्या विधानाच्या नंतर आता शिवभक्त हे चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। मध्यरात्री शिवभक्तानं बुलढाण्यामधील सपकाळ यांच्या निवासस्थानासमोर जाऊन सचिन पाटील या शिवभक्तानं त्यांना खुलं आव्हान दिलंय। हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी, अन्यथा त्यांना फिरू देणार नाही असा इशारा देखील या शिवभक्तानं दिलाय। तसंच माफी न मागितल्यास तोंड काळं करण्याचा इशारा देण्यात आला। बुलढाण्यामधील हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवासस्थानाच्या समोर जाऊन शिवभक्तानं व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावरून पोस्ट केलेला आहे। आम्ही आज बुलढाण्यातील तुमच्या घरासमोर आहोत, कारण तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि तुम्हाला तुमच्या घरासमोरून आवाहन करतोय की तुम्ही तात्काळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांची रायगडावर नतमस्तक होऊन माफी मागा, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमचं तोंड काळं केल्याशिवाय शिवभक्त शांत बसणार नाही। मला जे धमकीचे फोन आले ते थेट तुझा पानसरे करायचे का, तुझे दाभोळकर करायचे का, इथपर्यंत फोन आले। जीप छाटण्याच्याही अनुषंगानं आले। मात्र जीप छाटण्याचे मी आपल्याला सांगितलं की मला घाबरू नये आहे, मी बोलत राहील, मी हिंदवी स्वराज्याचा विचार बोलत राहील, मी संविधानाचा विचार बोलत राहील, मी संघाच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवृत्तीच्या विरोधात बोलत राहील, माझी जीभ छाटेपर्यंत मी बोलत राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।